नमस्कार मंडळी। तर आज होती अंगारकी संकष्टी। श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टी आल्यामुळे खूप पवित्र मानली जाते ही संकष्टी। तर गडिंग्लज तालुक्यामध्ये असे स्वयंभू प्राचीन गणेश मंदिर आहे जे प्राचीन काळात बनलेले आहे। असे हे प्राचीनकालीन स्वयंभू गणपती मंदिर त्याचा जीर्णोद्धार पेशवे काळात झालेला आहे। तसेच आपल्या YouTube चॅनलला 100+ सबस्क्रायबर झाल्यामुळे मी गणपती दर्शन घेण्यासाठी गेले होते। आजरा, गडिंग्लज, चंदगड या तिन्ही तालुक्याचे लोक या गणपतीच्या दर्शनासाठी अंगारकी म्हणा किंवा संकष्टीला म्हणा येत असतात। तर बघू शकता हिरवीगार घनदाट झाडी आणि त्यासोबत काळे ढग असे ओथंबून आलेले आहेत। जणू काय पाऊस आता पडतोय असं वातावरण झालेलं आहे। बघू शकता तुम्ही सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यापेक्षा डांबरी रस्ता वरून केलेला गाडीचा प्रवास हा खूप आनंददायी आहे। हा माझा पर्सनल अनुभव आहे। तर इंचनाळ गावात प्रवेश करता डाव्या साईडचा पहिला टर्न घ्यायचा, तिकडेच मंदिर आहे हे। तर पहिल्यांदा जात असताना उजव्या साईडलाच एक मंदिर लागते, ते खूप छान असं चिऱ्याच्या बांधकामात लाल रंगामध्ये किती मस्त मनमोहक असे बांधलेले आहे। बघू शकता आपण हे मंदिर उंबरदेवाचे आहे। हे सध्याच बांधले गेलेले आहे, अगदी 2 वर्ष झाली असतील या मंदिराला। हा नेहमीचा आमचा पायाखालचा रस्ता आहे, त्यामुळे खूप बरं वाटतं इकडे जायला। आम्ही संकष्टीला, अंगारकी संकष्टीला किंवा आधीमध्ये देखील आम्ही जात असतो। तर बघू शकता इथे मराठी शाळेच्या समोरच्या ज्या अंगणामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, हे दृश्य तुम्ही बघू शकता। एवढ्या छोट्याशा गावात एवढा हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतोय आणि अग्निशमन दलाची इथे गाडी उभी आहे। किती चांगली गोष्ट आहे। आजकाल छोट्या छोट्या गावातून बाजार भरण्याची पद्धत आली आहे। तर हा आज मंगळवारचा इंचनाळ गावात बाजार भरलेला होता। मनमोहक अशी फुलांचे गजरे इथे विकायला होते, बघून खूप प्रसन्न वाटलं। भाविक भक्तांची सुरक्षा व्यवस्थेचा देखील इथे विचार केला जातो। दर संकष्टीला इथे असे सुरक्षा रक्षक उभे असतात जनतेच्या सुरक्षेसाठी। इथे टिया लावून घेतलेला आहे माझ्या मुलीने। असे देवाचे सेवेकरी काही क्षुल्लक रक्कम घेऊन टिळे लावतात। बघू शकता तुम्ही इथे चाट असू द्यात, कपडे असू द्यात, छोटी छोटी भांडी असू द्यात, नारळ वगैरे, हार वगैरे, हे सगळी काही दुकानं इथे भरलेली असतात। आणि ही गर्दी बघू शकता महिलांची तुम्ही, छोट्या छोट्या भांड्यांसाठी लागलेली आहे। महिलांचं पहिलं आकर्षण असतं ते। बघू शकता हे बघा लगबग चालले, हे घेऊ की ते घेऊ। इथे असा बाजार यात्रेसारखं माहोल असतोय, खूप छान वाटतं। इथे खूप सारी गर्दी असते। आता थोडी शेतीची कामं असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे। खेळण्यासाठी देखील व्यवस्था चांगली केली गेलेली आहे। कितीला आहे? 50 रुपये। काय काय त्याच्यात? कापूस टाकणार। आता आपल्या बाप्पांचं आगमन तर होणारच आहे, त्यासाठी डेकोरेशनसाठी खूप साऱ्या व्हरायटी, फ्लावर्स आहेत, माळा आहेत, हार आहेत, किती छान छान व्हरायटी आपण बघू शकताय। वातावरण खूप छान होतं। आम्ही दर्शन लांबूनच घेतलं, कारण प्रत्येक वेळेला आम्ही जातो तर आतून दर्शन घेतो। आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं। मुलीचा हट्ट होता की मंदिराला जायचं म्हणून आम्ही गेलो होतो। बघू शकता किती हिरवीगार नारळाची झाडे इथे आहेत, मोदक प्रसाद वगैरे विकायला असतो। बघू शकता तुम्ही ही नारळाची झाडांची किती छान लाईन अशी आहे, खूप छान। इथं खूप साऱ्या ह्यांचे फोटोशूट इथे होते असते वरचेवर। ही लाईन अगदी 1-2 किलोमीटरवरती लागलेली होती। या लाईनीतून दर्शन मिळणे म्हणजे 1-2 तासाचा प्रवास होता, पण तो न करता आम्ही तिथेच थांबलो। अशा भक्तिमय वातावरणात मन अगदी प्रसन्न झाले। हे बाबा अंध आहेत, त्यांना पैसे देण्याचा मोह माझ्या मुलीने देखील आवरला नाही। बघू शकता नारळ वगैरे फोडला, पाणी पिण्याचा जो काय आनंद असतोय त्याला काही मोलच नाही जणू। नंतर कापूर वगैरे दिला आम्ही। किती छान वातावरण होतं, खूप छान वातावरण होतं। तर अशा भजन कीर्तनाच्या माहोलमध्ये भक्तांना प्रसाद देखील इथे दिला जातो। उपवासाची खिचडी इथे वाटप केली जाते। मंदिराचे बांधकाम दगडी आहे। कर्नाटकाच्या कारागिरांनी हे मंदिर बांधलेले आहे। गाभाऱ्यात गणपतीच्या मूर्तीबरोबरच अजून 3 मूर्त्या देखील आहेत आणि उजव्या साईडला महादेवाचे मंदिर देखील आहे, म्हणून या मंदिराला पंचायतन मंदिर असे देखील म्हटले जाते। असे हे प्राचीनकालीन मंदिर बघण्यासाठी भक्तांची लाईन लागलेली आहे।
तर अशा या तळागाळातील भाविक भक्तांच्या स्वागतासाठी इंजना गावचे ग्रामस्थ अगदी हिरिरीने कार्य निभावत असतात. इथली लावलेली व्यवस्था जी आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. तर अजूनही कोणी या ऐतिहासिक मंदिराला भेट दिली नसेल तर नक्की एकदा या मंदिराला भेट द्या आणि तुमच्या मनातल्या इच्छा गणपती बाप्पाकडे मांडा. जसजशी संध्याकाळ होत होती तसतशी भाविक भक्तांची गर्दीही वाढतच चालली होती. त्यातच मेघराजाने देखील हजेरी लावली. येथील शेवटचे आकर्षण म्हणजे येथील वडाचे झाड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.